हरे जय राम रूप पाता Hallelujah.
Hey,
मोबाईल भैया चालू आहे का म्हणलं ते आपले दिसायला एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुसर केला राज्य भारत आले ऐसा लावून या मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा फाला विठाला ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी जोजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी आमची ज्ञानवर आहे त्यांना वंदन करतो आमचे तुकोबर आहे यांना वंदन करतो या भागातील संत महंत यांनाही वंदन करतो पंढरपूर सदृश्य अशा प्रकारचा किल्ले धारून या परिसरातील संत महंतांना वंदन करून या शिवाय या भागातील साधू पुरुष संत महात्मे याशिवाय प्रत्येक सेवा कशी करावी आपल्याला रामायण आहे आणि सेवा कशी करावी तर वास्तुपाठ देणारे आमचे हनुमंतराय यांना वंदन करतो शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता कारण खरी भक्ती कशी करायची हे आमच्या हनुमंतरायाकडून आपल्याला शिकायचं असतं आणि आमच्या हनुमंतराय यांना वंदन करतो याशिवाय महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातो मुनीन्द्रम समागतदृष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडी द्वादशं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायस्य समनस्य पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण नमस्कारो आता
कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारे तुझवीन शंभो मज कोण तारे उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ठालावे ठालावे एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत झाले ऐसा लावून मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत झाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे आमचे तुकोबराय सांगतात कोण तुकोबा धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ असे पुरुषार्थ करणारे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या वाटी फक्त 3 जगद्गुरु एक शंकराचार्य ज्यांनी त्या काळामध्ये हिंदू धर्माला अवकाळापासून वाचवण्याचं काम केलं अनेक सत्ताधीशापासून हिंदू धर्म सुरक्षित काम केलं असे आमचे शंकराचार्य दुसरे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु तो तर देवच आहे आता देवाबद्दल आपण किती बोला ते कमीच आहे किती बोलून जे उरतं त्याचं नाव देव असे आमचे कृष्ण वंदे जगद्गुरु आणि तुकोबाराय जगद्गुरु कारण तुकोबाराय 5वा वेद देणारे आमचे तुकोबराय ते या अभंगात आजचा अतिशय सोपा सगळ्याच्या पाठातला अभंग आणि अतिशय खूप मोठ्या प्रमाणात नामाचं महत्व नाम काय घ्यायचं आपण तर नामाचं महत्व प्रतिपादन करा आज आपला अखंड नाम सप्ताह 16 किल्ले धारूर वढारवाडा या गल्लीमध्ये अखंड नाम सप्ताह 16 आहे या सोहळ्यामध्ये नामाचं महत्व प्रतिपादन करतात की आम्ही नाम घेऊ आम्ही विठोबाचं नाम घेऊ आणि विठोबाचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनात जे काही हे वेगवेगळे पातक आहेत आपल्या मनात वेगवेगळे घटक आहेत हे वेगवेगळे घटक दूर होतील आणि ज्या वाट्यात बारीक वाटा येतात ज्या वाट्यानं फार कष्ट परिश्रम करून देवाची प्राप्ती होईल ह्या वाट्यानं जाण्यापेक्षा आम्ही धोपट मार्गाने जाऊ सरळ मार्गाने जाऊ आणि आम्ही मृदंग लावू श्रुती टाळघोष करू आणि हा सगळा टाळघोष करून आम्ही नामाचा जय जयकार करू असे तुकोबाराय सांगतात की असं नामस्मरण करणारा कोणताही माणूस जगात कोणताही त्या माणसाचे महापातक दूर होतात असे तुकोबाराय या अभंगात सांगत असलेले आपल्याला पाहायला भेटतात ठालावे अभंग
अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा प्रयास. हा आपला खंडारणा सप्ताह सोहळा किल्ले धारूर वढार वाडा या भागातला हा सप्ताह सोहळा असल्याला पाहिजे होतं. आणि खरं पाहता या अखंडानंद सप्ताह सोहळ्यातील मला सेवा द्यायचे कारण माझं आयुष्यातलं दैनंदिन जीवन जगण्याची पद्धत हे मुख्य कारण. कारण मी आयुष्य प्रत्येक क्षण मी माझं नियोजन करून वागतो. एक मिनिट आपल्या वया जाता कामा नाही रामकृष्ण 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 रे रामकृष्ण रे. कारण मी जे वागतो कृती करतो जवळपास 28 प्रकारचे दिंडे आमच्या घरी चहा पाण्याला असतात. उलट आमच्या भागापेक्षा तुमचा भाग फार चांगला. कारण इकडं धारूर हा भाग आहे, कळम धारूर हे इकडचा भाग आहे ना. अनेक दिंड्या इथं येतात, आमच्याकडे थोडं कमी येतात. आणि महिना वारकरी एक येणारे वारकरी भिलज या भागाकडचे ते आमच्या घरी मुक्कामाला येतात. आणि तेच वारकरी आपल्या दगडू महाराज सुखदेव कुरवडे या महाराजाकडे भेटले होते. आणि त्यांच्या ओळखीनुसार दगडू महाराजांची भेट झाल्यामुळं त्यांनी हा अखंडानंद सोहळ्यातील एक तारीख द्यायचा योग आला. आमचे दुवा दगडू महाराज सुखदेव कुरवडे यांना मी वंदन करतो. याशिवाय या अखंडानंद सप्ताह सोहळ्याचे यजमान तळमळ खरी अशी असावी त्याचं वास्तुपाठ देणारे आमच्या अंजनाताई हनुमंतराव पेटकर यांनाही वंदन करतो. याशिवाय हनुमंतराव राजाराम पेटकर यांनाही वंदन करतो. याशिवाय खऱ्या अर्थानं ज्यांचा वारसा हनुमंतराव पेटकर वैकुंठवासी हनुमंतराव पेटकर यांनी जी काही भक्ती केली देवाची त्या भक्तीचं फळ म्हणजेच हा अखंडानंद सप्ताह सोहळा. आणि त्यांच्यामध्ये असलेली उर्मी ही असल्या पाहिजे. आणि हा आपला पेटकर परिवार हे वढारवाडा गल्लीतले सर्वच माझे ज्ञानोबा तुकाराम जनाबाई मुक्ताबाई या सर्वांना मी वंदन करतो. याशिवाय आपले इतर पेटकर महाराज मंडळी कोण असतील ते प्रत्येकाला वंदन करतो. तसंच हनुमान राजाराम पेटकर महाराज यांनाही वंदन करतो. मृदंगाचार्य महाराज मुरलीधर महाराज बोबडे खर तर जुने जाणते खोड परमार्थ खऱ्या अर्थानं फोडण्याचं काम करतो. त्यांनाही वंदन करतो. आमचे आपलं संपूर्ण भजन त्यांच्या भोवती फिरणारे निमित्त मात्र भाऊसवेसाचे मी फक्त कीर्तनकार महाराज मी माझ्यापुढे सांगतो हा फक्त निमित्त मात्र असतो. खरं कीर्तनकार खरं कीर्तन हे एकल्याचं काम नाही. हे सगळ्यांचं मिळून तुमचं आमचं सगळ्याचं उलट गायक मंडळीचं वादक मंडळीचं मृदंगाचार्य मंडळीचं सर्वांचंच मोठं योगदान असलेलं पाहायला भेटतं. आमचे मुंजोबा महाराज विजयकर यांनाही वंदन करतो. त्यांच्या कृपा श्रद्धा आपली सेवा परिपूर्ण होत आहे. आमचे विनेकरी महाराज किंवा आपले हे महाराज केशव महाराज देशमुख यांनाही वंदन करतो. आपले विनेकरी महाराज दगडू महाराज सुखदेव कुरवडे यांनाही वंदन करतो. आणि आपले सर्वच माता भगिनी ज्ञानोबा तुकोबा यांनाही वंदन करतो. ठाला विठाला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रभर जी माझी कीर्तन सेवा असते जे माझा परिपाठ माझा नियम आहे त्या नियमाला मी बांधील असतो. हा अखंड हरनाम सप्ताह सोहळा ज्या ज्या भागात ज्ञानोबा तुकाचा जे जयकार असतो कुठे असतो त्या त्या भागात 2 रुपये देणगी सेवा करतो. मी माझं कीर्तन असो का नसो फक्त मला कळावं. एक ह्या ठिकाणी व्हॉट्सअपला कार्यक्रम आले तर मी कोशिश करतो की त्या त्या भागात 100 रुपये 200 रुपये फोन पे पैसे करायची कोशिश करतो. या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताह सोहळा हा माझा आहे. जसं या वढारवाडा या भागातला आहे तसा मी हा ज्ञानोबा तुकोबाचा पायक आहे. तर ह्या अखंड हरनाम सप्ताह सोहळ्याला माझ्या नियमावर त्यांनी देणगी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कोण असतील कार्यकर्ते कोण असतील त्यांनी 2 रुपये देणगी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. या अंजनाबाई अंजनाबाई या ठाला विठाला
याशिवाय आता हे माझ्या म्हणजे माझ्या नेमप्रमाणे अखंडाना सत्ता सोळाला देणगी असते ही आणि माझ्या कीर्तनाचे यजमान असतात त्यांना किसन महाराज ठाकरे यांची ज्ञानेश्वरी असते तर ते ज्ञानेश्वरी संबंधित कोण असतं तुम्ही या नाही हे कोणतरी या ज्ञानेश्वरी प्रसाद घेऊन जा या कोणा सोनं काय असतं चारे पांडुरंग वाचावं लागेल बरं का वाचायला पाहिजे वाचायला पाहिजे ते वाचेल ना तुम्ही. घे ना ठाला विठाला एक गावांनी विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता या ठिकाणी अखंडाना सोहळ्यामध्ये खरं पाहता ज्ञानोबा तुकोबाई जनाबाई मुक्ताबाई फक्त मला माझा उद्धार करून घेणं हे माझं कीर्तनाचं प्रयोजन आहे. आपण यावेळेस या अगोदर 100, 200, 10, 20 कीर्तन आपण काय केलं तर ऐकले तर 1, 2, 3, 10, 20 कीर्तन आपल्या आपण ऐकले आहेत पण माझी विनंती आहे आजचं कीर्तन ऐकणं जितकं महत्वाचं आहे का त्यापेक्षाही आजचं कीर्तन आचरण करणं जास्त महत्वाचं कारण ऐकल्यानं जो लाभ होतो ऐकल्यानं लाभ होतोच नाही असं नाहीच पण ऐकून जर आपण आचरण केलं तर त्याचा लाभ अधिक जास्त होतो म्हणून मी येरी तरी मूर्खूच माऊली खरंच मी अज्ञान आहे महाराजांना माहिती मला गायनं चांगलं कमी आहे योगाची परिस्थिती तयार झाली पण त्याला आपण धकून घेऊया तर येरी तरी मूर्खूच आहे मी फक्त मला माझा उद्धार करायचा गावगाव मी कीर्तन सेवा करतो पैसे देऊन जागोजाग 4 पैसे आपण द्यायचे तू 1 रुपया औषध घ्यायचा नाहीये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काहीच घ्यायचं नाही कारण वारकरी संप्रदाय माझा आहे आणि मी हातभार लावला तर प्रत्येकाने लावला हातभार मी माझं बोलतो अगोदर तर ते काहीतरी वर्ग ठीकठाक होईल ना सगळ्यांना वैश्वृत घ्यायला काय राहणार काय मला आव भाग्य माझं नशीब आहे की या वढारवाडामध्ये कीर्तन सोहळा आहे खरं पाहता मला कोणाला नाव ठेवायचं नाही पण तुम्ही आमच्यात आला आमचे तुम्ही अगोदर नाम घेता वाया गेला कोणी ऐकलंय कोणीच नाही नाम घेता वाया गेला देवाचं नामस्मरण केलं तर वाया कोणीच जात नाही हे कीर्तन काय साधन आहे का साध्य साधन आहे कीर्तन हे साधन आहे आणि साध्य आपल्याला पांडुरंग परमात्मा सिंहकृप व्हायचे हे बघा माऊली आपण पांडुरंग परमात्मापासून आलो आणि पांडुरंग परमात्माकडे आपल्याला जायचंय मी कोण आहे अहम ब्रह्मास्मी आपण सगळे तुम्ही मी कुत्रा मांजर कोणी प्रत्येकच ईश्वराचा अंश आहे फक्त मनुष्य देह एकच असा आहे की त्या देहामध्ये येऊन आपल्याला पांडुरंग परमात्माची प्राप्ती करून घेता येते पशु पक्षी असले ना ते उत्तम मध्यम भोग भोगतात त्यांनी उत्तम मध्यम भोग भोगला तर त्याला पाप लागत नाही आता त्या देवी मंदिर आहे वाटतं इथं हा तर इथं जर कुत्रा आलं म्हणजे समजा कधी आलं तर त्याला पाप लागत नाही भले ते कुत्र्याने काही एखादी क्रिया केली तरी पाप लागत नाही
कारण ते मध्यम उत्तम भोग भोगतात आणि त्यांचा भोग भोगण्यासाठी जन्म आहे त्यांचा. माझा जन्म हे माता माऊली माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई, मला कोणाला उपदेश द्यायची ही माझी पात्रता नाही, तो माझा रोल नाहीच हे अगोदर डोक्यात घ्यायचं. दुसरी गोष्ट, मी जे बोलन ते माझ्याबद्दल 100% सत्यच. कारण फक्त मला, मी प्रत्यक्षाने विचार करतो की माझा उद्धार होण्यासाठी मी काय करू काय करू काय करू. म्हणून तुमच्याकडे यायचं कारण आहे. मला एकच कारण तुम्ही यायचं की मला माझा उद्धार करायचा आहे. पांडुरंग परमात्मा तुमच्या मार्फत माझा उद्धार करेल यावर माझा ठाम विश्वास आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या मार्फत माझा पांडुरंग परमात्मा माझा उद्धार करेल. कारण हरी प्राप्ती शिवपाये म्हणजे आम्हाला पांडुरंग देव इतका काय सांगत हो, इतका हुशार आहे देव. हे पांडुरंग परमात्मा इतका हुशार आहे की त्याच्यात की हुशारी काहीच नाही काहीच नाही. इतका बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई, हे बघा तुम्हाला कळकळ मला ज्ञान नाहीये, मला खरंच काही येत नाही. खरंच काही नाही. फक्त एकच आहे की बेंबीच्या देठापासून पोटातून खरं 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 तितकंच खरं, बाकी काहीच नाही. कारण रामकृष्ण 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 मला तुम्हाला पर्यायच नाही मला. कारण शिंक जांभळी खोकला इतू काय वेळ वाया गेला, बाकी काहीच नाही. कधी कधी मी बाथरूमला जातो समजा, ते रामकृष्ण रामकृष्ण म्हणतो, रामकृष्ण घरची बायको रागवते. ज्ञानोबा तुकोबा सगळ्याची बायको रागवू शकते, मी माझं बोललो. तुम्हाला कळतं काय झालं बाई, शब्द काय झालं बाई. नवरा बायकोला हे वाक्य बोलला, काय झालं बाई. एक डोक्यात ठेवायचं. प्रत्येक कोणती स्त्री पुरुषाची क्षणाची पत्नी असते आणि आयुष्याची माता असते. शब्द आहे का. कोणती बायको क्षणाची बायको असते, आयुष्याची माता असते. पुरुषाचं माझं समजा, माझं जे सून करणार नाही, मुलगा करणार नाही, ती बायको आजारपण दुखणेपण करते. म्हणजेच ती म्हणते ना, तुम्हाला कळतं काही ते तिकडे गेलं आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणतो का. पण अडचण कशी, मी घरी असल्यावर विचार करतो की मनाची जागी आपल्याला, पण ते सुटत आपल्याला माझ्या इंद्रियाला वळण पडलंय. ते हेच वळण की रामकृष्ण 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 हेच वळण आहे. काय नाही काय नाही, फक्त मला काही येत नाही बा. विचारसागर डोक्यात घुसत नाही, चंद्रोदय घुसत नाही, काय काय खूप खूप अडचणी येतात. मी विचार करतो, वाचतो, समजून घेतो, पाठाला असतो कधी कधी, पण ते माझं पाप असेल नाही बसत. असं आपण समजूया. फक्त एकच आहे, रामकृष्ण रामकृष्ण म्हणत राहायचं काही नाही नाही काही नाही. आणि माझा रोल आहे की प्रत्येक रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. आता आमच्या बाई म्हणतील, सगळे श्रोता मंडळ म्हणतील की महाराज तुम्ही त्यांना कीर्तनाला सप्त्याला पैसे दिले, माळ घातली ना, ते माळीचे पैसे देऊन टाकले, तुका मी माझा वापरला. आमचं काय आहे तर तुम्हाला सुद्धा ज्याला हवी त्या प्रत्येकाला ओरिजिनल तुळशीच्या माळ मोफत मिळेल, फुकट. गाव घ्यायचं असते आपलं काम. 2-3 पिशे घेऊन जायच्या आणि ज्याला हवी त्याला माळ
देऊन टाकायची. आणि असं दररोज एक गाव जायचं, आपलं मंदिरात बसायचं, मारुती मंदिरात बसायचं, विठ्ठल रुपये कुठेतरी बसायचं, आणि जे येईल त्याला माळ, अष्टगंध, तुका काय 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 देऊन टाका फ्री ऑफ चार्ज, फुकट. कारण मी स्वार्थी माणूस. जगाचा प्रत्येकच माणूस स्वार्थी असते, पण माई स्वार्थी आहे. ते स्वार्थी ह्यासाठी आहे की लाखो माळी आतापासून गेल्या जपमाळी, आणि बाकीच्या बारीक माळी किती गेल्या देवाला माहित, काय तर देवाला माहित असते. मग लाखो लोकांना ओम नमः शिवाय, रामकृष्ण काहीतरी स्वामी समर्थ काय काय प्रकार असं हे जप केलाय. मग 108 तुम्ही जप केला, तिथे 10 तर मला भेटेल, 20 तर भेटेल, काय तर तुम्ही नाही द्यावा पण ते देते ना. आणि हे आपोआपच जेव्हा माझं येईल ना, माझ्या गळ्याला फास लावेल ना, ते फास आपोआपच काय होणार आहे, थोडं हिला होणार आहे. आणि अजून एक वाक्य खात्रीशीर सांगतो, मी पांडुरंग परमात्मापासून आलो, पांडुरंग परमात्माकडे जाणार आहेच, यम मला न्यायला येणार नाहीच. कारण श्वासा इतके मोजेले हरिनाम. जर घराच्या आतमध्ये मृत्यू आला माझा, तर 3ऱ्या मजल्यावर वारकऱ्याची पताका आहे, आणि त्या वारकऱ्याच्या पताकाच्या सावलीच्या खाली यम येईल का नाही. आणि जगात माझा कोणावरती विश्वास नाही, कोणावरच नाही, मुलावर नाही ना, बायको नाही, कोणा नाही. बायको सुद्धा जर तिने बाहेर काढलं मला, जीव जाईना म्हणून अंगणात तुलं, तर दारातच मारुतीराचं मंदिर आहे, एकदम दारात, इतकं आणि इतकं जात, इतकं झाडाचं जातं, ती पताका सावली माझ्या अंगावर पडेल. आणि दारात हनुमंत आहे, माझ्या घरी वारकायची बंडाच्या करायची पताका आहे. आणि हे पताका सावली असल्यामुळं यम न्यायला येणार नाहीच. पाहे पा ध्वजेचे चिरमुट राया जतन करता पांडुरंग परमात्माचे खरंच लक्ष ठेवा माता माऊली. आपण नर द्यायला आलो, नर करणी करीतो नर करणारा न हो जाय. आपण ज्या कामाला आलो, आता मी पाथरीवरनं किल्ले धारूर या गावाला आलो, कीर्तन सेवेसाठी आलो. आणि मग इथे जर मी झोपून राहिलो तर कीर्तन सेवा झाली असं होईल का? नाही. मग कोण्या कामाला आलो? कीर्तन सेवा करायला. मग कीर्तन सेवा करूनच मग वापस गेलं पाहिजे. कीर्तन सेवा तुम्ही मनुष्य जन्माला आलात, पांडुरंग परमात्माची प्राप्ती करून घ्यायला आलात. आणि पांडुरंग परमात्माची प्राप्ती करून न घेता पुन्हा तुम्ही पुन्हा जन्म 84 वर्ष येऊन पुन्हा डबल पुनरपी जन्म पुनरपी मरण दुःशासन काय काय किती जन्म न किती मरण किती जन्म किती मरण हे कामच नाही. तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुमचं नाही म्हणते माझ्यापेक्षा कुत्रे मांजरा कोंबड्यावर येतात. त्याचं कारण आहे माऊली प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक समजून घ्यायचं. माझ्यापेक्षा कोंबडी यासाठी बरी आहे, कुत्रे मांजर यासाठी बरे तर ते कुत्रे मांजर कोंबडी त्यांच्या जन्मात केले त्यांनी पापाचे भोग भोगण्यासाठी जन्म काढले. ते पूर्वजन्मी पाप केले
कारण कोणत्या प्रसंगाला कोणतं प्रमाण द्यायचं याचा घटक महाराजांनी खूप जाणलाय. म्हणून आपण महाराजांना समय शिक्षक प्रमाण दिल्यामुळं आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. सगळेजण टाळ्या वाजवून. कारण मी प्रत्यक्ष समजून घ्यायलो मला जे हवंय तेच प्रमाण मला यायलंय. ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असलेली पाहायला भेटते. असो तर आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचंय. ते कुत्रे मांजर काय करत माहिती का, ते मनुष्य जन्मात केलेले पापाचे कर्माचे एक 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 कमी वज करतात पण आपण वज वाढवतो. म्हणून कुत्र्या मांजरापेक्षा आपण फार फार वाईट आहोत. माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर 10 पट बरे येतं. त्याचं कारण आहे त्याच्यात जर मी भक्ती करत नसेल नामस्मरण घेत नसेल तर त्याच्यात माझं काय फरक आहे, काहीच नाही. मी घरदार केलं, लेकर बाळ वाढवले, एक दिवशी मरून गेलो. माझ्यापेक्षा कुत्रे मांजर 10 पट यासाठी बरे येतं. ते लेकर बाळ वाढवतात, संगोपन करतात, एक दिवशी मारतात. पण मी 2 लेकर केले ते 4, 20, 30, 40, 50 करतात. लक्षात एक वेळेस बाप माय सुद्धा लेकराच्या माघारी काही खाऊ शकेल. खाऊ म्हणजे मिठाई बरं मिठाई. पण कोंबडी नावाचा प्राणी, कोणाचा पक्षी हा अगोदर असं ते अन्न काढतो, निवडतो अन्न आणि अगोदर लेकराला खाऊ घालतो आणि नंतर स्वतः खातो. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. अगोदर ते स्वतः खाणार नाही, कधीच नाही. अगोदर त्याला नंतर आपण. म्हणून रामकृष्णामध्ये तुम्हाला पर्यायच नाही, दुसरं काहीच नाही. आता तुमच्याकडे जे असेल ते बरं का. आता मला ते समजून पण तुम्ही ट्रान्सलेट करू का तुमच्या याच्यात काय ओम नमः शिवाय म्हणा, काय काय असेल ते म्हणून टाका. पण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय काय सांगतात, अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात तुकोबाराय आपण हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे की ह्या छोट्या मोठ्या वाटा येतात की ज्या वाटा आपल्याला परमेश्वराकडे जाता येतं. पण ज्या वाटा शरीराला कष्ट देऊन परमेश्वराकडे जायला भाग पाडतात त्या वाटात जाण्यापेक्षा हम रस्त्याने जाणं फायद्याचं येईल. हम रस्ता म्हणजे हायवे मोठ्या रस्त्याने जाणं फायद्याचं आपल्याला. आणि मोठ्या रस्ता कोणता आहे, नामस्मरण करून पांडव परमात्म्याच्या प्राप्ती करून गेलं. नामस्मरण करायचं. तुकोबाराय एखाद्या छान बोलतो का, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजो भूते खेते. जे दैवत ते देव स्वतःलाच खायला मागतात ते आपल्याला काय देणार. हे बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून जे वाक्य बोललो, तुम्हाला जे जप करायचं ते करा, काही करा, काही करा, काही करा. तसं तुमच्या देहाला त्रास होईल असं साधन वापरून देवाची प्राप्ती करून घेण्यापेक्षा तुम्ही सतत नामस्मरण केलं तर कमी श्रमात तुम्हाला जास्त फायदा मिळतो, जास्त प्राप्ती होते. नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू
आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. आमचे नामदेव महाराज सांगतात ना, नामदेव महाराज सगळ्या देवाच्या सगळ्यात जवळचे लाडके भक्त आहेत, सगळ्यात जवळचे. म्हणजे नामच का घ्यायचंय? हे कलियुग आहे. द्वापार युग, सतयुग वगैरे आहेत ना. द्वापार युग, कलियुग आहे. द्वापार युग, सतयुग आहेत, कलियुग आहेत. प्रत्येक युगात 1000 वर्ष आपलं आयुष्य होतं, 10,000 होतं. मग काय करायचं? आपले हे शरीर झिजूस तर तप करायचे, हाड झिजूस तर तप करायचे आणि मग देवाची प्राप्ती करायची. अरण्यात गेल्यानंतर देव भेटतो, ही गोष्ट खरी आहे, मान्य. ध्रुव गेला त्याला देव भेटला, मान्य. पण कष्ट खूप घेतलं. एका पायावर उभं राहायचं, एका अंगठ्यावर उभं राहायचं, नुसते हवाच खाऊन उभं राहायचं, म्हणजे जप करायचा, तप करायचं. हे शरीराला दंडन करण्यापेक्षा सरळ साधं रामकृष्ण 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 म्हणलं तर तुम्हाला इतका दंड करायचं, इतकं जे आयुष्य नाही आपल्याला. 10,000 वर्ष आपण जिवंत राहू शकत. 10,000 कशाला? आता बार पाणी प्यायलं, ही शरीराची गरज आहे, गरज आहे. म्हणून बार पाणी अशी आपल्या शरीराची गरज म्हणून आपण पितो. आपलं आयुष्य फार दूर राहिले. माणसाचं आयुष्य लय छोटे हो. हे बघा, मी माझ्या पुढचं सांगतो, मी कधी मरेल मला सांगता येत नाही. अनेक प्रॉब्लेम आहेत आणि माझा श्वास जेवढा मला पांडुरंग परमात्माने श्वास दिला आहे, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी काय असेल ते असं मला माहित ना दिलाय, ते माझा शेवटचा श्वास झाल्यानंतर निश्वास टाकायच्या पहिले 5वी. म्हणजे जवळ आपलं आयुष्य आहे तवर तुम्ही काय करा तर रामकृष्ण 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 म्हणत राहा. हे पण मी येडपट माणूस आहे, खरंच येडपट. तुम्हाला वाटतं महाराज खरंच येडपट आहे आणि खरंच येडपट. आमच्या भागात कुठे अखंड हरिनाम सोहळा असला त्या ठिकाणी पाणी फ्री होतं. आमच्याकडे जारे होता, जाराचं प्लॅन असते, ते पाणी फुकट. एखाद्या गरीबाच्या पोरीचं लग्न आहे, पाणी फुकट. मुसलमानाचं ते ईदगाह, मुसलमानाचं नमाज पाडायचं का असते, ते वर्षातून एकदा असते, रमजान ईद. आमच्या घराजवळ येते मोठं पात्रला, तिथं पाणी फुकट. तिथं वाक्य लिहिलं आहे. मी 7 विषयात एम.ए. 7 विषयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि पुन्हा दुसऱ्या विषयाचे मराठी, असे विषय आणि डॉक्टरी स्वतः. मी त्यावर वाक्य लिहिलं उर्दूमध्ये. मला उर्दू थोडी कळते, संस्कृत येते, उर्दू कळते, थोडंसं काम करतो. उर्दूवर वाक्य लिहिलं होतं, कयामत आने वाले है, जितना हो सके सुकून बसर करो. माझा मृत्यू जवळ येणार आहे. मृत्यू जवळ यायच्या पहिले जितकं तितकं मी वैचून घ्यायचे, नाम वैचून घ्यायचे मला, बरं. आणि ते मी नाम वैचून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून माझे ज्ञानवंत जनाबाई मुक्ताबाई, मला फक्त अभंगच पाठ असावा का? अभंग पाठ इथं फार फार प्राथमिक असतात, फारच प्राथमिक असतात. लयच अवस्था छोटी आहे, खरी अवस्था ही आहे, अभंग जगला पाहिजे. मी स्वतः अभंग जगतो, वागतो. जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न शेवटे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा वृषभाचे दाना, तृण मागू नये दाना. तुका मने द्रव्य देती घेती तेही नरकात. जिथं कीर्तन करायचंय त्या ठिकाणी जेवायचं नाही. आता मी वाटात जेवते, हिच्या आपल्या धारूच्या पलीकडे खड्डा असं ते घाट आहे ना, उतरा जागे ना, हा नाही ते इथं अलीकडे अर्धा किलोमीटर आरणवाडी, इथून नाही ना, इथून अर्धा किलोमीटर अंतरावर तिथं जेवलो. मी गाडी उभी केली, आरामशीर जेवलो, एकदम आराम जेवलो. इथं जेवायचं नाही आपल्याला. इथलं तुमचा 1 रुपयाचा त्रास नको. चहा जरी केला, चहाला साखर लागली ना, साखर रुपये लागला असताना, मग माझ्या वागण्यामुळं तुम्हाला रुपयाचं लागायला नको. मी माझा बुक्का आणला, हाराचे पैसे लगेच देऊन टाकले, काहीच नको तुमचं. कारण एक लक्ष ठेवायचं, माता माऊली ज्ञानोबा तुकोबा, जवा कवा
किल्ले धारूर गावातील वढारवाडा ह्या गावचा वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल. त्या इतिहासात ही नोंद होणार की डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी सप्ताह उभारायला 2 रुपये दिले होते. हे 100 रुपये दिले ते सप्ताह उभारण्यासाठी. मला माहित आहे 100 रुपये काहीच होणार नाही हे मी जाणतो ना, पण मला गावगाव द्यायचं, प्रत्येक गावात द्यायचं. आणि एक महाभारतात छोटी कथा आली होती. वनवाला एक मोठी जंगलाला आग लागली आणि त्या जंगलाला लागलेल्या आगीमध्ये चिमणी समुद्रावर जायची आणि त्या जंगलावर पाणी टाकायची. समुद्रावर जायची, जंगलावर पाणी टाकायची. तिच्या जात भाईनं सांगितलं मूर्ख आहेस का, नालायक आहेस का, येडपट आहेस का, काय झालं तुझ्या चोंचीतल्या कणभर पाण्यानं आग विझणार आहे का? म्हणजे नाही. मग कशाला टाकायचं? माझी ज्ञानोबा तुकोबा, माझ्या अंजनाबाई का, अंजनाबाई हे पेटकर परिवार जे या गल्लीतले सगळेच माझे ज्ञानोबा तुकोबा ऐकायला इथं असो, या जागा बसून ऐकणारे जर असले, चिंतन मन करतात, विचार ऐकतात, त्या सर्वांनाच एक गोष्ट सांगायची मला की हा अखंडानंद सप्ताह सोहळ्याला, या सोहळ्यामध्ये माझ्या 10 रुपयाने काहीच होणार नाही, पण याला उभारण्याला मदत केली. आणि माझी दादबाई सांगतात, माझी दादबाई मला येडपट म्हणतात. तिळे तिळे पुण्य साता पाडे तरे बहुता जगते नाम तुझे वाचे सिया तोडे समागम घरे संताता. किंवा दुसरं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस आहे. गातल्या पुढचं मी बोल माझं हे पा कोणा टीका टिप्पणी कर, माझा स्वभाव धर्म नाहीच. आपल्याकडे जे आहे आपलंच. कारण लक्षात ठेवा, आजकाल वारकरी संप्रदाय फार मोठी टीका टिप्पणी व्हायला बऱ्याच वाईट मला माहित नाही, त्याची बाजू घेऊन काय मला मांडायची नाही. फक्त टिपा टिप्पणी व्हायला मी सरळ वागलं ना, आपण आपलं दुसऱ्या तांदळा 100% सरळ राहायचं. लोक काही म्हणू, लोक हसो, शिवाय देव, वाईट म्हणू, काही म्हणू. आता मला लोक वाईटच म्हणतात, येडपटे मूर्ख आहे, कळत नाही. कमीत कमी दर महिन्याला जवळपास 80,000 रुपये, 1 लाख जवळजवळ 80-85,000 रुपये खर्च करतो दर महिन्याला. माळी, अष्टगण, बुक्का, गणगोळी, कशाला आता डिझेलला पैसे लागतात, कशाला काही लागतं. हे करायचं का करायचं? माझा गळा फक्त मला ढिला करायचा आहे. पोराला आपण पैसे ठेवणे असा प्रकार नाही. पोराला पैसे आपण जमा करून ठेवलेच पाहिजे, तर पण किती? अर्ध त्याला, अर्ध मला. त्याला 10-12 कोटी ठेवले, 20-25 कोटी त्याला. आपल्या काही ठेवावं लागेल, आपलं काही करावं लागेल. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलंच पाहिजे. आपण अपंग जगलाच पाहिजे. कुठे कीर्तन असो, येरी मी तुमच्या गावात येरी आलो तर जेवण तुमच्या घरी जेवतोच मी. येरी मला काय अडचण नाही, येरी मला काहीच अडचण नाही. माझा कुठला भेद नाही, काहीच नाही. हे पाच तुम्ही कोणी असा, माझे ज्ञानोबा तुकोबाचे पायक आहेत ना, मग तुम्ही माझे आहेत. अगोदर माझे येतं, मग जात हा धर्म महत्वाचा नाहीच नाही. अगोदर माझे आहेत तुम्ही, अगोदर ज्ञानोबा तुकोबाचे माझे आहेत, आमचे आहेत. म्हणून रामकृष्ण म्हणलं गेलं, रामकृष्ण म्हणलं पाहिजे. ह्या अवघड वाटायचा, अवघड वाटणं आपण नाहीच गेलं पाहिजे, सरळ सोप्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि सोप्या मार्गाने गेलं तर आपला 100% उद्धार होतोच होतो. म्हणून आपण तुकोबा या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, वाटायचा हे बा आमचे तुकोबा लय बंडखोर आहेत. हो, आमचे तुकोबा लय बंडखोर आहेत. ज्ञानामध्ये पहिले तुकोबा बंडखोर, त्यांनी बंडखोरी केली. ती बंडखोरी ही केली की
बारीक बारीक वाटत ना, ह्या बारीक बारीक वाटत जाण्यापेक्षा आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही हा रस्त्याने जा मोकळ्या जा, ह्या बारक्या बारक्या वाटत तुम्ही जाऊच नका, ह्या वाटत तुम्हाला फार त्रास होईल आणि किंबहुना तुमचा श्वासाचा शेवटचा क्षण येईपर्यंत तुम्ही पांडुरंगापर्यंत जाऊ शकतच नाही. म्हणून आपलं आयुष्य छोटं, मग आपलं प्रमाण झालंय की माणसं आयुष्य फार छोट आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणले ते अर्धरात्र काय मध्ये बालोक पिढा रोगक्षे काय भजनाशी उरले ते पाहेगा. भजन आपण किती वेळ देतो लक्षात ठेवा. तुम्ही नाही, मी भोजनाला जेवढा वेळ देतो का तितका वेळ तो मी भजनाला देतो का याचं मी माझं परीक्षण केलं पाहिजे. माऊली आता इथं लिहिलेलं आहे की अशोक महाराज पात्रीकर किंवा डॉक्टर अशोक महाराज हरिभक्त परायण अशोक महाराज बरं पात्रीकर. आता मी हरिभक्त परायण आहे का? मी हरिभक्त परायण आहे का? मी हरिशिरत आहे का? हे मला माहित आहे. पांडुरंग परमात्मा माहित आहे. मी देहभक्त परायण आहे का? देहाचा उपासक आहे का? देह हे देहाला ममत्व मी ठेवतो का? का मी धनभक्त परायण आहे? तुम्ही जर मला 10 रुपये जास्त दिले, समजा 5,000 रुपये दिले, 8,000 रुपये दिले, 11,000 रुपये दिले तर मी कीर्तनाला येतो. कमी पैसे दिले तर सोसो करतो, सोसो म्हणजे साधारण समजा जास्त पैसे देतात चांगलं करतो. आणि लक्षात ठेवायचं कीर्तन हे हासी मजाकसाठी नाहीच. शब्द लक्षात घ्यायचा. कीर्तन माझा उद्धार करण्याचं महत्वाचं साधन आहे. तुमचं उद्धाराचं एकमेव साधन फक्त हरि कीर्तन आहे, नामस्मरण आहे. हेच फक्त साधन आहे. हासी मजा कीर्तन साधन नाहीच. हरिभक्त परायण महाराज हा काय तमसगिरी आहे का? नाही, ते त्यांचा व्यवसाय असतो. काय काय बोलणे लोकांना हसवणे, पैसे उकळणे. आपण कोणतं हरिभक्त. तर मी हरिभक्त परायण ह्या भूमिकेत आहे. मी नारदाची गादी. आपण देवभक्त परायण नव्हतं, हरिभक्त परायणच राहिलं पाहिजे. मी खरा कसा आहे फक्त माझ्या आई वडिलांना माहित होतं. जगात कोणालाच माहित नाही कोण माणूस कसा आहे, फक्त आई वडिलांना माहित असं होतं. आणि नंतर थोडं बायकोला माहिती. लोक, मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाही, पुरुष मंडळी बाहेर बोलतात एक, घरी जाच बायकोला जाच करतात. अर्थ समज असं मानतो मी. त्रास देतात, बोलतात एक, वागतात एक. हे दोघांचे चालू असतात. दोघांचं एक असतं. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे, हरी म्हणलं पाहिजे, दुसरं काहीच नाही. महाराज कसा आहे, मी 22 तास कसं वागतो, 24 तास कसं वागतो, अचानक माझ्या घरी आलं पाहिजे. सांगून नाही, सांगून आल्या कोणी सावध होत असते. सावध झालो आपण सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन आपण हारच्या जागरण आलं पाहिजे. हे बघा माणूस कसा आहे जवळ गेल्याशिवाय कळत नाही. 1 घंटा 2 घंटे माणूस गोड बोलतो, गाणे म्हणतो. गाणे म्हणजे विनोद सांगतो, जोक सांगतो, काय लोक वाटतं वा महाराज लय भारी 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 हो भारी. पण खरा कसा त्याचा उद्धार झाला का? त्यानं पैसे घेतले का? पैसे घेतल्या पहिले त्या नरकात जावं लागलं. देती घेते ते नरकात जाते त्याला. मग मला सांगा, मी 10 कीर्तन 100 कीर्तन केले, 1000 कीर्तन केले, 1000 वेळेला मी उद्धार नरकात जाईल ना. तुमच्या गावात एकदाच सप्ताह असते, तुम्ही एकदाच जाता नरकाला, पण मी 1000 वेळेला जाईल ना. मग माझं काय? हे पहा, जगाला फसवणं लय सोपं आहे. हे असे महाराजांचे कपडे घातले की कोणी भुलतं ना. काय भुललाशी वरल्या रंगा, ऊस डोंगा परी रसने डोंगा, काय भुललाशी वरल्या रंगा, चोखा डोंगा परी भाव नये डोंगा. लास्ट सोडच करणार ठीक आहे. वरल्या रंगाला भुलण्यात काय फायदाच नाही, काही नाही. फक्त अंतर्मन कसं आहे, माझं अंतर्मन कसं आहे, हे घटक जास्त महत्वाचं. आपण रामकृष्ण 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 म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. हे बघा आपला जीव कधी जाऊ शकतो. मला फार त्रास होतो कधी कधी, खूप असं अंगातून घाम येतं. कसं होतं म्हणजे कोणत्या मिनिटाला हे मला सांगता येतं. खरेच अडचण आहे. मग माझी आहे ना, तुमचं तिथं असं आज तुमचे हातपाय चलत असते ना, पण उद्या हातपाय चकल्यावर काय पण. अरे हात नाम कवा घ्यायचं आपल्याला, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्यात. आता तरी माग सोडून द्या. आता बरेच वेळा माळी घेऊन झाल्यावर एखादं
ड्रायव्हर सारखं पोरग 20-22 वर्षाचं पोरग असते समजा ड्रायव्हर असतात आपले एका एक ते महाराज मग मला मोठी माळ द्या मोठी म्हणजे 5 पदरी असते ना 5 ते 4 पदरी आणि माळ घालतो आणि मग आता ठीक आहे विचारलं ठीक आता ठीक आहे का ठीक आहे फुकट द्यायला ना तुला मग ही आणि आता आणि ते खरंच बदल होतो बरं का बदल होतो आणि 2-3 अर्थानं बदल एक धर्म अर्थानं बदल होतो घरात भांडण आता प्रकार होत नाही भांडणं कळतं मला म्हणजे जर दारू पिऊन आलं घरात भांडणं बायकोच्या नावात होऊ शकतात ना ते भांडणं प्रकार होत नाही म्हणजे आपण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतो त्याला दुसरं तिसरं काहीच कारण नाही काहीच नाही म्हणून आपण रामकृष्ण म्हणत फक्त माझा उद्धार करायचा आहे फक्त दुसरं काहीच नाही म्हणून आपण लक्षात माता माऊली ज्ञानोबा तुकोबा तुमच्या इथून दिंड्या जातात हे खूप भाग्यशाली गाव मला खूप अभिमानास्पद गाव वाटतं खूप चांगलं गाव आहे तुमच्या गावात पांडुरंग परमात्माचे पाईक वारकरी संप्रदायाचे सर्व दिंडेकरी मानकरी सगळे जातात तुमच्या गावाला यांची पायधूळ लागते हे गाव मला यासाठी पवित्र वाटतं म्हणून आपण कधी तुकोबाच्या पालखी सोहळ्याला गेला असताना आषाढीच्या वेळेला तर आषाढीच्या वेळेला तुकोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये देवघरामधला तुकोबराच्या पादुका उचलायचा मान असतो देवघरामध्ये तुकोबाच्या पादुका उचलायचा मान असतो ते डोकं घ्यायचं प्रदक्षिणा घालायची आणि ती पादुका पुन्हा त्या रथात ठेवायची हा महाराष्ट्रातला एकमेव सुप्रसिद्ध ज्याचा भाग्य मोठे त्याचं प्रारब्ध चांगले त्यांना हा मान मिळतो आणि गेल्या वर्षी हा मान माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंके गंगा मसलेकर त्यांना मिळाला होता म्हणून त्याच्यानं मला आनंद वाटतोय की आम्ही दैवाचे दास म्हणजे कधी कधी मला बायकोचा आनंद वाटतो अभिमान वाटतो चांगलं वाटतं बायको म्हणून नाही ती चांगल्याची म्हणून चांगल्याची श्रीमंताची म्हणून नाही तर भाग्यवान संत पुरुषाची पोरगी तिचं त्या संत पुरुषाचं रक्त आपल्या घरी आले आणि त्याच्यामुळे आपला उदय काळ आला बायको असते बरं का मी असं चुकीचा अर्थ घेऊ नका माझा कारण बायकोचं आपण ऐकलं पाहिजे बायको चांगला असेल ना 100% नावरून ऐकलंच पाहिजे तुम्हाला खरं बोलू का 90% घरात बायको चलतं 90% 10% सोडून द्या असू द्या ठाला कारण सगळ्याला माहित आहे वारकरी संप्रदायाला की मसलेकरचा देवघरातला मान असतो याशिवाय तुकोबाराची जी पालखी असते त्या पालखीमध्ये बसायचा मान जे तुकोबाराची मुख्य पालखी खरी त्या पालखीवर बसायचा मान आमचे सासरे पूर्णपणे 21-22 दिवस त्या पालखी सोहळ्यात असतात पैसे गोळा करणे ते पैसे बेरीज करणे त्यांच्याकडे असलेलं पाल भेटतं म्हणून आपण यासाठी बाकीचे असलेले पाल भेटतात आणि अंदाजी बाबा असलेले पाल भेटते याशिवाय आपल्याला सगळ्यात माहिती आहे की तुकोबाराच्या पालखीचा मानाचा अश्व आपण उभं रिंगण आडवं रिंगण पाहिलं असतं तुकोबाराच्या मानाचा अश्व जो असतो तो आता काळा आहे आता श्याम वर्ण तर तो पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं मला अहंकार नाही सांगायचा मला मोठपण नाही सांगायचा तो पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमचा आहे ज्या अशोध आपण दर्शन घ्यायला प्रत्यक्ष मरमर करतो मला पाय धुळ भेटले मला भेटले पाहिजे ते पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमचा आहे आमचे चुलत भाऊ विनायकराव नारायणराव अग्नेर मुकदम पाटील असतात आमचा आश्रय आणि आमचा मुलगा दुकान बंद ठेवतो 20 दिवस 22 दिवस दुकान बंद ठेवायचं आणि सेवेला जायचं हे माझं भाग्य हे बघा तुमचा मुलगा कसा निघालाय यावर तुमची संपत्ती अवलंबून आहे माझा मुलगा छोटा आहे 22 वर्षाचा 23 वर्षाचा आहे समजा दुकान बंद पप्पा त्याला केव्हा वाटलं दुकान मला पांडुरंग दर्शन जायचंय लगेच मला फोन करतो पप्पा मला वाटलं एकदा पांडुरंग दर्शन जावाकडे जाय ना तुझी आश झाली ना तुझी ओढ झाली ना तुझं अंतकरण पांडुरंग गेले का जाय ना बाबा दुकान बंद काय करत नाही गाडी आहे तर कोणी आलं स्वागत आलं तर मित्राला 2-4 फोन करायचं आलं यायलाच का चल नाही का नाही मला काय करतो आलं तरी पैसे घ्यायची गरज नाही कारण माझ्याकडे चालूच ना मी डिझेल मला लागायचं ना तू चल
म्हणजे आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं आणि लक्षात ठेवा, तुमचा मुलगा मुलगी सद्गुणी निघालेच पाहिजे. जर अवगुण निघाले तर असून काय उपयोग नाही. पूत सपूत तो क्या धन संचय, पूत कुपूत तो क्या धन संचय. मुलगा चांगला जन्माला आला ना, पैसे कमवायची गरज नाही, ते खुद बाखूद कमी होते. जर पैसे मुलगा जर वाईट जन्माला आला तर पैसे कमवायची गरज नाही. लक्षात ठेवायचंय, सगळ्यात मोठं दुःख कोणतं होतंय? सगळ्यात मोठं दुःख आपण आयुष्यभर धुरे कोरतो, दगड आणतो, विटा आणतो, चोरून आणतो, आपल्या घरात तो विटा आणतो, भिंत बांधतो, हे करतो ते करतो, खोटे नाटे पाप 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 करतो. कोणासाठी? त्या पोरासाठी. अरे ते पोरग म्हातारपण तुम्हाला बघत बी नाही, त्याची बायको बघत नाही, कोणीच बघत नाही, मग खरा पश्चाताप होतोय. कशाला बाबा हे? अरे तवा पश्चाताप होऊन उपयोग नाही, तेव्हा वेळ निघून गेली असते. आता ह्या क्षणालाच आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. मला याचा अर्थ दुसरा अर्थ घ्यायचा नाही की मुलाला तुम्ही जमून ठेवू नका असं म्हणत नाही. तुकोबराय छानपैकी सांगतात पा, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेदकारी, उदास विचारे उत्तम व्यवहार आहे. जगात प्रत्येक माणसाने पैसा कमवलाच पाहिजे. जगात प्रत्येक माणसाने पैसा कमवलाच पाहिजे. त्याचं कारण आहे, पैसे काहीच होत नाही ना. हे पहा, आता मी एसटीत बसलो, मला 2 रुपये लागणार. पैशाशिवाय जगात काहीच होत नाही. पैसा कमवलाच पाहिजे, पण कसा? फक्त इमानदारीने पैसा कमवायचा, आणि इमानदारीने पैसा कमवायचा, ते पैसा जया जातो. दैवी संपत्ती, ज्ञानेश्वर छान आले बरं का. आसुरी संपत्ती. आता आमचं घर पोलिसच्या घराला खेटूनच आहे, पोलीस कॉलनी, आणि माझं घर भिंतीला भिंतच आहे. त्यांची संपत्ती कशी मला बोलायचं नाही, पण आपली दैवी संपत्ती असली पाहिजे. आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. लक्षात ठेवा, काचाला पाठीमाग पारा लावला का तर आरसा बनतो. काचाला पाठीमाग पारा लावला आरसा बनतो, आणि तोच आरसा जर आपल्या समोर दाखवला का तर माणसाचा पारा चढतो. खरं बोललं ना, खरं बोललं की सख्या मायला राग येतो. खरंच येतो. म्हणून मी सांगतो, मला कोणीच कीर्तन देत नाही. खरेपणा उगत तुम्हाला असं लय सांगितलं नाही. मला दररोज कीर्तन असेल, कवा तरी महिन्यातून 4-5 असतात. कारण फुकटच्या महाराजाला काहीच नसतं, त्याला माहिती याला काहीच येत नाही. हो, सो येतच नाही. असो, ठाला विठाला तर आपण टाळ मृदंग लावून आपण नामस्मरण करायचं. नामस्मरण केलं का तर आपला उद्धार होतोच. अभंगाच्या तृतीच्या लावून मृदंग तृती टाळ घोष, लावून मृदंग तृती टाळ घोष, तृती टाळ घोष, तृती टाळ घोष, लावून मृदंग तृती टाळ घोष, लावून मृदंग तृती टाळ घोष. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडी नाही.
मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. माझी ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई हे बघाडे माझा जीव तळमळतो. खरंच 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 मला त्रास होतो. तुम्हाला तुमचा उद्धार करायला कोणीच येणार नाही. तुम्हाला तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल. तुम्हाला कोणीच येणार नाही. माय नाही बाप नाही कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जायला विषयाची सरसुख बेगडाची बाहुली आबराची सावली. तुम्हाला तुमचा उद्धार तुम्ही गडी असा बाई असा नवरा असो बायका असा लेकरू असा सोना असा कोणी असा तुम्ही जे आहेत त्या जागेवर तुम्ही तुमचा उद्धार करून घेतला पाहिजे. तुम्ही कोणावरच अवलंबून नका राहू. जे दुसऱ्यावर अवलंबून राहिला का ते 100% फसला. तुम्ही बापात नका माईत नका कोणात नको म्हणा. काळ आला जवळी मग खबर बाबा. हे बघा हे सगळे जगातले लोक सगळेच फक्त पैसे देण्या घेण्यापूर्वी असते. बघा एखाद्या बाईला आपण 100 रुपये द्या इसरून जा 200 रुपये द्या इसरून जा ती बाई चांगलं म्हणते. 800 रुपये द्या इसरून जा चांगली म्हणते. कशामुळं? पैसे दिल्यामुळं. पैसे नाही दिला होते अरे आपला बाप मुलगा असतो याच्यात भांडणं सुरू होतात. पैसे कसे तर बापात म्हणून भांडण वाद करणारे भांडण असतात. घराघरात भांडणं होतात. कशामुळं? त्या पैशामुळे. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला आपला उद्धार करतात ते आपला उद्धार करून घ्यायचा. दुसरं तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. ना तुमचा बाप न माय कोण नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. बर का? झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती सांडोने पळती रांडा पोरे बाईल म्हणता खरं मरता तरी बरं तुका म्हणे मज नव्हती कोणी एका चक्र पाणी वाचून या. बायको सुद्धा माझी बायको सुद्धा किंवा मी तिचा नवरा आहे तिनं ही भूमिका मांडायला पाहिजे की माझा नवरा माझा नाहीये. तर हा एक लक्षात आज माझी बायको आहे आज मी तिचा नवरा ती माझी बायको आहे तर ही माझी काय देहाची नाही माझी नाही. लक्षात ठेवायचंय ज्या क्षणाला मला कळाले हा देह माझा नाहीये त्या क्षणाला तो महात्मा देवच दुसरा कोणीच नाही. ज्या क्षणाला कळाले हा देह माझा नाही देह कोणाचा आहे? देह काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय इथं काहीच नाही. देह काळाचे धन कुबेराचे. तुम्ही किती पैसे कमवा राव नाहीत की तुम्ही श्रीमंत होणार का? मी श्रीमंत होणार का? नाही. मी काय करणार 10 कोटी कमवणार 20 कोटी कमवणार 40 कोटी कमवणार पण शेवटी मातीच होणार आहे ना. आणि हे अजून मला वाक्य सांगणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कोट्यवधी रुपये माझ्याकडे येतं यक्ष माझ्याकडे इतका शिकलाय पण हे सुद्धा सांगणं मला आवश्यक आहे. मी 10वी नापास होतो. कारण माणसं चांगलं सांगतात चांगलं काही चांगलं खोटं काय म्हणजे खोटं मागचं काय म्हणजे मागचे वाईट दिवस सांगत नाही. 10वीला इंग्लिश गणित नापास झाला माणूस आहे मी. 2 विषयात नापास झाला पण ते लोकांचं साल घातलं साल 1200 रुपयात 12 महिने 100 रुपये महिना ते बी रात्रंदिवस डे नाईट. जागाच भाकरा द्यायची तिथं त्या विहिरीवर आंघोळ करायची तिथंच काम तिथं झोपायचं काम करायचं. म्हणजे खरं बोलू तर पहिली रात्र पुढाच्या घरात आणि धोत्राचं दरवाजा म्हणजे दरवाजा नाही तर पुढ आणि धोत्रा बाहेर माय बघत होतं कोण माय बघत होते. त्याच्या आधी विचार करतात पांडुरंगा मला लग्न करायचं नव्हतं घरी गेलं मला भोगायची इच्छा नाही मला काहीच नाही नको खरंच पण दुर्दैव आमच्या मराठीत कसं असतं माहिती का लग्न नोकर लागली की लगेच लग्न. मी रडून सांगितलं आता माझा स्वभाव भांडणं स्वभाव माझा नाही बघा म्हणजे भांडणं म्हणजे कडक स्वभाव नावाचा आहे भांडणं नाही. मी रडून सांगितलं मला लग्न नको मला महाराज व्हायचे नकत पण ते नोकर लागली गडी ती गळ्यात आपण पडेल इलाज नाही गप्प बसलो काय करू नोकर लागली गळ्यात पडली. मग आता बायको केली का तर तिचं पूर्णपणे निभावणं माझं पती म्हणून कर्तव्य. तिला वाऱ्या सोडता येणार नाही ना. पोरग झाले आता झाले पोरं झाले पण त्याला ते मला ते परिपूर्ण करणं भाग आहे ना. वाऱ्या सोडता येईल का नाही तर मग गोसाई फकीर आधी सगळं पाहिजे होतं ना.
आज व्हायला पाहिजे. कशाला हे लग्न, कशाला भानगडी. लक्षात ठेवायचं तुम्ही, मी मला माझंच बोलायचं, मला तुमचं काहीच बोलायचं नाही. मी जोपर्यंत माझा उद्धार साधन करत नाही, माझं रामकृष्ण 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 ते सतत सतत केल्याशिवाय मला पर्यायच नाही, करावंच लागल. मी इतका ढय की बार बार अभंग पाठ करतो. माझ्या बायकोला माझे कीर्तन जास्त पडते, कोणाचे कीर्तन, कारण दररोज आमच्या घरात दररोज मोबाईल चालू असतो. दर प्रत्येक मिनिटाला कीर्तन, दुसऱ्याचे अर्धे ऐकायचे, आपले अर्धे ऐकायचे. माझं काय चुकलंय हे दुरुस्त करायचं, दुसऱ्याचं काय चांगलंय हे आपण घ्यायचं. हे प्रमाण येतं, तुमचे प्रमाण मी पुन्हा मला कामी येतात. हे कारण प्रत्येक क्षणात तुम्ही माझे गुरु इथं, तुमच्यातून शिकतो. माझं प्रत्येक अभंग, प्रत्येक चरण, प्रत्येक कीर्तन हे शिकण्यासाठी फक्त मला माझा उद्धार करायचा. पुन्हा रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे तुम्हाला पर्यायच नाही, तो तुम्हाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणाच लागल. म्हणून आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. डोकार कुमारी कुमार कुमारी जय कुमार 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 देव तुकार पंढरनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगदंबा माता की कुमार कुमारी कुमार कुमारी. हे बघा तुम्ही कोण येत, तुम्ही पापी नाही तर मी माझं पुरतो. तुम्हाला राग नको यायला की सर महाराज काही बोल, सर सुद्धा आहे पण ते या क्षणाला महाराज उभा आहे ना, तर ठीक आहे. तर सर काही बोलते तर तुम्ही पापी नाही तर जगात फक्त देव दोन लोकांसाठी येतो. जगामध्ये देव येतो फक्त दोन लोकांसाठी येतो. एक तर कडू कडू कारल्यासारखं कडू इंद्रावण असतं, म्हणजे आहे का मला माहित नाही. आम्ही काही काळ कडू इंद्रावण काढलेलं इथं दुष्काळात, 72 दुष्काळात खायला भेटत नव्हतं. शेंदाड, कडू इंद्रावण, ते बरबडा त्याच्यावर खाल्ले. ते दुसरं आता मला पटकन आठवत लवकर, त्याच्यावर आम्ही खाल्ले, त्याचं खाऊन जगलो कस तरी. म्हणजे आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण 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 का म्हणायचंय, फक्त आपण आपला उद्धार करायचा. ते उद्धार करण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपल्या उद्धाराचं साधन फक्त दुसरं काहीच नाही, काहीच नाही. इतर दुसरे साधन नाही तर त्या साधन आपण मागे लागत नाही. आपण पापी नाही तर, कारण पापी यासाठी नाही तर राव नाही का आपण पाप करू शकत नाही. त्याचे किती सोन्याचे घर तर किती कशाचे कशा रामायण प्रसिद्ध आहे. आता मी रामायणा बोलण्यामध्ये पुन्हा अजून ते पावसाळ्यात पाऊस पडणे, पावसाळ्यात ते पाणी झाडाला पाणी देणे, त्याला न बोलणं उत्तम आहे. तर इतके सोने आपण इतके श्रीमंत नाहीत म्हणून आपण रावणा इतके शत्रू नाहीत, पापी नाहीत म्हणून आपल्यासाठी देव येणार नाही. आणि आपण भगवान श्रीकृष्ण आपल्यासाठी काय येणार नाही, आपण संतासारखे इतके भक्त बी नाही. आपली माझी तुमची नाही म्हणतो, माझी भक्ती कशी आहे, येईन अवकाश होईन सावकाश. आलं कीर्तन मनाला आता ऐकलं नाही तर बसलं गेले झोपी काय करतात. हे तसं नको नको नकोच. आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आणि माझी ज्ञानोबा तो माझी जनाबाई मुक्ताबाई, कुठे जा सुखात राहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा, कारण प्राण माझा त्यात आहे. माझे ज्ञानोबा तो जनाबाई मुक्ताबाई. खरंच तुमच्यात माझा जीव अडकलेला असतो, खरंच अडकलाय माझा. प्रत्यक्ष बोलायचं काहीच नाही माझं, जे आहे खरंच खरं 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 आणि महत्वाचं आहे ते खरंच. असं आडपाडता काही नाही, असं ते बेगडी असं काहीच नाही. जे खरं असेल असं असं सो असंच आहे. म्हणून खरं माझा तुमचा जीव यासाठी जीव आहे. तुमचं नाव ओळखत नाही, तुमचं गाव ओळखत नाही, काहीच ओळखत नाही, फक्त एकच ओळखतो, तुम्ही ज्ञानोबा पाहिजे. तुम्ही आमच्या वारकरी समाजाचे अनु येतं, तुम्ही धर्माचे आहात इतकंच मी ओळखतो. हे तुमचं आमचं नातं आहे. तुमच्याबद्दल मला प्रेम आहे. एखाद्या बाईला सासूबद्दल प्रेम असतं, एखाद्या बाईला नणंदेबद्दल प्रेम असतं, एखाद्या बाईला जावाबद्दल प्रेम असतं. का असतं, त्या बाईचा नवरा आहे म्हणून असतं. त्या बाईच्या नवऱ्याचं जर फटकलं बिघडलं तर त्या बाईच्या सासूबद्दल प्रेम राहील का, जावाबद्दल प्रेम राहील का, कोणाबद्दल प्रेम राहील का, नाही. म्हणून तुम्हाला प्रेम असण्याचं कारण आहे की तुमचं ज्ञानोबा तुकाचं संत ज्ञानोबा तुका जमतं, पांडुरंगा जमतं, म्हणून तुमचं प्रेम असलेलं पाहायला भेटतं. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून माझे ज्ञानोबा तुका, माझे जनाबाई मुक्ताबाई,
माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. शब्द ऐका, माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागतात तसं धर्म तयार झालाय. वडील जे जे करते तया नाम धर्म ठेव. हे पा ज्ञानोबा तुकोबा माझ्या ज्ञानोबा होताय, तुम्हाला ज्ञानेश्वरी दिली, तुम्ही वाचा बर का. भाव धोरणी वाचा ज्ञानेश्वरी. कृपाकरी हरे साहेब वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानाचे ऐसा वर्त्या तिकीट. शेवटी वाचिल जो कोणी जनिताशी लोटांगणी. अहो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? जनाबाई सांगते मी तुझ्या लोटांगणी येते, तुम्हाला शरण येते, तुमचं मी चरण प्रक्षरण करते. ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरी कशी माहिती का? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना आईच्या मायेच्या मनसेने ज्ञानेश्वरी वाचली का तुम्हाला ज्ञानेश्वरी 100% समजतेच. आणि तुम्ही जर असं मला मालूम करायचं, मी जर असं म्हणलो मी कौशल आहे आणि ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, तुम्हाला खरं वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरीला एकही अक्षर तुम्हाला समजणार नाही, मला समजणार नाही. ज्ञानेश्वरी विविध असलेले पाहायला भेटतात. म्हणजे ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी आपण समजून घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरी आपण समजून घेतली तर तुमचं भलं होतं. ज्ञानेश्वरी समजायचं सगळ्यात मोठं साधन की आपलं खऱ्या अर्थानं सत्कर्म आणि आपलं भलं हे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचली गेली पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्या घरात असली तर आपलं 100% भलं होतं. यात कुठलीही चिंता नसेल पाहायला भेटते. ठाला विठाला आमचे तुकोबाराय सांगतात की आपलं कुठलंही पाप असू, कसंही पाप असू, कसंही पाप असू, कोणतंही पाप दूर व्हायचं एकमेव कारण आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण केलं आपलं पाप दूर होतं. तुकोबाराय अभंगाच्या तुका म्हणेवा पाताची पतेत, तुका म्हणेवा पाताची पतेत, मोडून या वाटरा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभारत झाले ऐसा. कुठलंही पाप कुठलंही पाप कुठलंही पाप कुठलंही पाप रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्यानं आपलं दूर होतं. आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आपलं त्यातून पाप सगळं नष्ट होतं, धुतलं जातं सगळं. आणि हे जर पाप आपल्याला नको असेल, पाप धुवायचं असेल, आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. आपण कोणत्याच अवस्थेमध्ये रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय राहायला नको आहे. या अखंड नाम सप्ताह सोहळ्यानिमित्त माझी ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई अगोदर मी जातीनं शिक्षक आहे. माझी जात कोणती आहे? शिक्षक आहे अगोदर मी. म्हणून तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची नात नातू शिकतो का? तुम्ही जातीनं बसून अभ्यास करून घेतला तरच अभ्यास होणार आहे. तुमचं नात असेल, नातू असेल, पोरगा असेल, कोणी असेल, पोरगा असेल, त्याला म्हणजे तर बस मी भांडे करायले, भाकरी करायले, काय काम करायले आणि तू तो अभ्यास कर, मला ऐकू आलं पाहिजे, वाच, ऐकू आलं पाहिजे, वाच. पोरग नावाची जात अभ्यास करत नाही. मी माझं आयुष्य गेले ना शाळेत. मी इतकं 35 वर्ष 34 वर्ष शिकवतो ना. मला पक्क माहिती आहे माझे पोरग काय तुमच्या कशाला सारखेच असतात. पोरग कुठली जाती एकच आहे. म्हणून तुम्हाला वाटलं मुलाचं भलं व्हावं तर तुम्ही स्वतः अभ्यास मांडी घालून बस. अभ्यास करून घेतल्याशिवाय अभ्यास होणार नाही. नाहीतर काय पुन्हा रडायची वेळ येईल.
पोरगी नावाची जात अभ्यास करते, माझा पोरीवर ह्या गोष्टीवर आक्षेप नाही. पोरगी नावाचा जात अभ्यास करते, पण पोरगी नावाच्या जातीचा इगो फार वाढलेला आहे. मोबाईल नावाचं यंत्र आहे, 100% घातक आहे. आणि ज्या क्षणाला तुम्हाला एखादं मोठं क्रिया घडेल त्यावेळेस रडून उपयोग नाही. अगोदर माझी मुलगी कशी वागते माझ्या बाईला कळत, आईला कळतो. तिनं कानडोळा केला ना, आपला डोळा हे पा तुम्हाला समाजात जगणं मुश्किल होईल. मेलं तर बरे, मरा वाटल. आणि ही येड यायची नसेल तर तुम्ही जागा बसून अभ्यास कर, कोणाच्या अभ्यास करायला जाऊ नको, इथंच अभ्यास कर. हे तुम्ही क्रिया केली पाहिजे. म्हणून हे जर केलं तुमचं भलं होणार आहे. दुसरी गोष्ट, आता गोकुळाष्टमी दिवशी 15 ऑगस्टला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस आपण गोकुळाष्टमी मानतो. गावोगाव प्रत्येक गल्लोगल्ली होणारच आहे. पण त्यानंतर अजून एक आहे, माझ्या ज्ञानोबाचा 750वा जन्मदिवस आहे. आणि तो जन्मदिवस प्रत्येक गावगाव, प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक घरी आपण ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला योग्य ज्ञानेश्वरी दिली आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी 15 ऑगस्ट दिवशी वाचा. ज्ञानेश्वर माझा जन्मदिवस आहे, त्या दिवशी वाचा. तुमचं भलं 100% होणारच आहे. महाराष्ट्रात सरकारनं आदेश काढलाय. आता मी शाळेवर शिक्षक आहे ना, माझ्यापर्यंत आलाय मग आदेश की शाळेमध्ये 14 तारखेला पसायदान घ्यायचे. प्रत्येक माझ्या शाळेत सगळीकडे झालं, समजा पसायदान घ्यायचे. मग तुम्ही तुमच्या घरी पसायदान घ्या. मंदिरात नाही यायचं, घरी घ्या, कुठे घ्या, पण तुम्ही शेतात घ्या, कुठेही घ्या. हे पहा, तुम्ही कुठेही तुम्ही काम काही करा, काही करा, काही करा, रामकृष्ण म्हणा, तुम्ही पसायदान घ्या. आता मी गावगाव जातो ना, माधुकरी मागून जेवतो. मी माधुकरी कळत असं म्हणतो मी, माधुकरी मागून जेवतो. कारण माधुकरी जाणं लहानपणी खाल्लेलं आहे मी. हरिभाऊ पाटलाकडे शिकायला तो पंढरपूरला मी. आणि ते अन्न फार पवित्र असतं. माधुकरी कोण्या घरी मागतो? मला वाटतं ही बाई बरी आहे असं मला वाटतं, पुण्यवाने असं वाटतं का, त्या बाईच्या घरी माधुकरी मागतो. दिली माधुकरी तर माळ द्यायची, अष्टगंध बुक द्यायचं, पुढच्या घरी दिली तर बस झालं. काही कारण नाही दिली जात, कारण चांगले असं वाईट असं कारण. महाराज बा कशी द्यायची, मग तिथं त्यांना अष्टगंध बुका द्यायचा, दुसऱ्या घरी द्यायचं. तिथं नाही दिली, तिसऱ्या घरी द्यायचं. तिसऱ्या घरी बी नाही दिली, अष्टगंध बुका त्याला देऊन टाकायचं आणि आपलं वापस यायचं. आज देवानं सांगितलंय सकाळी जेवायचं नाही, आता दुपारी आपण शाळेत जेवण वाजते. मला बीपी शुगर आहे, 5 गोळ्या दररोजच्या. पण देवाच्या मनात आहे का? आणि जवळ देव ठेवीन तर ठेवीन ना, काय करायचं. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणायचं, आणि ते आपल्या फायद्याचं आहे. आज या ठिकाणी अखंडाराम सत्ता. ताई तुमचं आडनाव काय हो? पेटकर ना, असं आहे का? तर दगडू महाराज, सुखदेव कुरवडे यांच्या कृपाशीर्वादानं ही कीर्तनशाळा मिळाली. त्यांच्या चरणी मी लीन होतो. याशिवाय आमच्या हा पेटकर परिवार इथं लिहिले, पेटकर परिवार आपले सर स्वागत करतोय. खरोखर मी स्वतः पेटकर परिवारांचे स्वागत करतो. जे घरी बसून ऐकत असतील पण चिंतन त्यांना कळेल, ऐकेल, लाऊडस्पीकर त्यांना समजतं, त्यांचे सर्वांचं मी मनपूर्वक नमन करतो. आमच्या अंजनाताई हनुमंतराव पेटकर, त्यांची तळमळ आमच्या जनाबाई मुक्ताबाई सारखी. जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, त्यांनाही वंदन करतो. आमचे हनुमान राजाराम पेटकर यांनाही वंदन करतो. आमचे वैकुंठवासी राजाराम महाराज पेटकर यांनाही वंदन करतो. आमचे मृदंगाचार्य महाराज मुरलीधर महाराज बोबडे यांनाही वंदन करतो. याशिवाय मुंजोबा महाराज विटेकर यांनाही मी वंदन, या अनेक कारणाने वंदन करतो. एक तर विटेकर म्हणजे आमच्या थोडेसे आमच्या जवळचे वाटतात, त्या अर्थानं बरं का, तसेच नाही, त्या अर्थाने नाही, विट्याचे नाहीत बहुतेक ते, पण विटेकर महाराज यांना वंदन करतो. केशव महाराज यांना वंदन करतो. विनेकरी महाराज यांना वंदन करतो. आणि सर्वच माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई आपल्या सर्वांनाच वंदन करतो. आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.
माता की जय. दुर्गा माता की जय. हे ज्यांना तुळशीची माळ हवी आहे त्यांनी यावा, माळी घेऊन जावा. पहिल्यांदा जनाबाई मुक्ताबाई येतील, नंतर ज्ञानोबा येतील. ज्याला माळ हवी त्याने यायचं. जप करायचा बरं का? जप करा. जप झाला पाहिजे काही ना काहीतरी, पण जप झाला पाहिजे देवापुढे. एक आहे त्याला घ्या. तुमच्या भल्यासाठी या. बर बर नाही ना नसते ना आता आहेत ना. मग ते तुम्ही जपाना बी वापरा आणि गळ्यातले घाला. नाही काय नाही. तीच राहू द्या, तीच राहू द्या. गळ्यात दुखवे करा, दोन्ही करतायत तुम्हाला. ही तुम्हाला ही गळ्यात घातली तुम्ही आता पण तुम्हाला ऐका ना बाई. नाही हो 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 बरोबर आहे. आता कमरा नवा काहीच येत नाही काय. जप करता का माऊली? जप करायचा का ना ग? भैया अनेकडे हाय 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 सापडली अनेकडे आहे सापडली. सोडा मी घालते. आहे कोणला पाहिजे अनेकडे आहे मला कशाला मध्ये बोलवलं कशाला. नाही आता कुठं गाडी आहे. थांबा नाही महाराज निघाले म्हणजे मग निघू. तुम्ही काय झालं? म्हणलं म्हणून तर दिलं नाही, कुणी बी दिलं
हे मागाशी तुम्हाला पैसे द्या, बोलून त्याला पैसे द्या, हे काय पैसे द्या. तुमचं जे असेल ते, तुमचं जे आता मला माहिती आहे काय लावणार. जे असेल ते जर काही करा. माझं काही म्हणणं नाही. पण करा. इथंच राहतात का बाबा मुक्काम? काही मला हा?